राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले। अजित पवारांकडे आमदारांचं संख्याबळ जास्त असल्याने मूळ राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालं। हे चिन्ह आणि नावावर अजित पवारांनी महायुतीमध्ये सामील होत विधानसभा निवडणूक लढवली आणि उपमुख्यमंत्री पद देखील मिळवलं। दरम्यानच्या काळात अजित पवारांकडून त्यांच्या पक्षाकडून थेट शरद पवारांवर टीका केली गेली। एवढंच काय, पण शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट बारामतीमधूनच उमेदवारी दिली। यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर टोकाची टीका केली गेली। असं असलं तरीही अजित पवारांच्या मनात शरद पवारांसाठी सॉफ्ट कॉर्नर वेळोवेळी बघायला मिळाला। नरेंद्र मोदी किंवा भाजपकडून शरद पवारांवर केल्या गेलेल्या खालच्या भाषेतील टीकेविरुद्ध अजित पवारांनी आपली नाराजी दर्शवली होती। त्यामुळे वरून वेगळे दिसणारे हे दोन गट मनाने मात्र एकत्र असल्याचं दिसलं। यातच आता अजित पवारांनी शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली। अजित पवार हे महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नवी दिल्ली येथे उपस्थित होते आणि शरद पवार देखील आपल्या वाढदिवशी दिनी दिल्लीमधील आपल्या निवासस्थानी होते। त्यामुळे अजित पवारांनी सकाळीच आपल्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि काही प्रमुख नेत्यांसोबत शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीवेळी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दारातच सर्वांचं स्वागत केलं। त्यामुळे या भेटीनिमित्त दोघांचं मनोमिलन होणार का याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। दरम्यान या भेटीनंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमच्यामध्ये सामान्यपणे चर्चा झाली, कोणत्याही राजकीय विषयावर आमची चर्चा झालेली नाही। राजकारणापलीकडेही संबंध असतात आणि त्यामुळे मी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मात्र दोघांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे।